उपस्थित आहे. तसं आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, त्यानंतर प्रदेश जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष जवळपास महिला काँग्रेसचे अध्यक्ष संगीताताई ठाकरे आणि आमचे मोठे साहेब माजी प्रदेश अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी. तसं इथे आमचे युवकचे रोशन कडू आहेत, महिला अमरावती शहराच्या अध्यक्षा वर्षाताई बडकर आहेत, निखिल देशमुख प्रदेशचे सचिव आहेत, प्रफुल्ल डोंगरे आहेत. जशी मी तुम्हाला मनसूर भाई आहे कार्याध्यक्ष, बोरखडे विशाल बोरखडे प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष आमचे डॉक्टर रोशन आर्डक आहेत. आर्डक साहेब इकडे आहेत. बरोबर बरेचसे पदाधिकारी आहेत. तुम्हाला याची सगळ्यांची नावांची यादी देईलच. तर आपण आपल्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. तर मी माननीय श्री शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेची सुरुवात करावी. अमरावती शहरातील आलेल्या सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आज अमरावती शहरामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. अमरावती शहरामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांची मनोगत जाणून घ्यावं आणि पक्ष संघटनेच्या संदर्भातून चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली आहे. आणि मला वाटतं की काल नागपूरचं अधिवेशन संपलेलं आहे. आज 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. महापालिका महानगरपालिकेच्या निवडणुका आज 4 वाजता जाहीर होतील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये 5 दिवसाचं अधिवेशन आपल्या सर्वांना माहिती आहे की झालंय. विदर्भामध्ये अधिवेशन घेतल्यानंतर विदर्भाला चांगल्या प्रकारचं पॅकेज जाहीर होतं. विदर्भाच्या धोरणात्मक निर्णयाचे काल निर्णय होतील अशी अपेक्षा होती. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे या निवडणुका जानेवारीच्या अखेरपर्यंत घ्यायच्या प्रकारे सूचना केल्यामुळे सरकारच्या वतीने हे अधिवेशन 4-5 दिवसाचं घेण्याचा सूतोवाच करण्यात आला. मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये होत असलेले भ्रष्टाचार, या राज्यामध्ये होत असलेले अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे आहेत त्याच्या पद्धतीची चर्चा असेल, किंवा मागच्या वेळेला पूर आणीच्या माध्यमातून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांचा असलेला कपाशीचा, सोयाबीनच्या, तुरीच्या, धानाच्या असलेल्या हमीभावाच्या बाबतीमधला विषय असेल. पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं. पायऱ्यावर आंदोलन करत असताना कापसाची माळ प्रत्येकाने आम्ही गळ्यामध्ये घालून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मला अपेक्षा होती की या संदर्भामध्ये राज्य सरकार चांगल्या प्रकारची मदत जाहीर करेल, किंबहुना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घेतलेल्या निर्णयावर आम्ही सातत्याने कालही सुद्धा आवाज उठवला. योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचा काल सूतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आला. उत्तरामध्ये आमचं हरकत एवढीच आहे, योग्य वेळ कधी? 2024ला निवडणुकीला आपण त्यावेळेला जाहीर केलं त्यावेळेला योग्य वेळ नव्हती का? आणि गेल्या 6 महिन्यामध्ये 1600च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जर तुम्ही कर्जमाफी केली असते तर दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली असती किंवा आत्महत्याच झाल्या नसत्या. परंतु प्रत्येक वेळेला निवडणुकीचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायची अशी प्रक्रिया ही काल पाहायला सुद्धा मिळाली. जर आपण बघितलं असेल, काल विदर्भामध्ये अधिवेशन आहे पण निर्णय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले.
निर्णय फक्त शहरी भागातल्या असलेल्या विकासासाठी झाले, किंबहुना जास्त लक्ष हे मुंबईमध्ये करण्यात आलेलं दिसून आलं. SRA ची योजना असेल, पागडी सिस्टीम असेल, आम्ही अशा प्रकारचं काय दिव्य काम केलं, अशा प्रकारचं सुतोवाच काल राज्याच्या वतीने करण्यात आलं. पण त्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेची हे लक्ष ठेवून निवडणुकीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. किंबहुना बिल्डर दार्जिनी आणि उद्योग दार्जिनी अशा प्रकारचा अधिवेशनामध्ये निर्णय झाले असा आमचा थेट आरोप आहे. आता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू करण्याच्या बाबत मला सांगितलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन माझ्या माहितीप्रमाणे काल झालेला या सर्व अधिवेशनामध्ये विदर्भाला काही मिळालं नाही अशा प्रकारची भावना ही विदर्भातल्या जनतेमध्ये तर आहेच, पण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने निर्माण झालेली आहे. मला वाटतं की जनतेने येणाऱ्या, मी कालही विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये भाषण करताना तेच सांगितलं की मताचं राजकारण फार काळ टिकत नसतं, परंतु जर जनतेने मनामध्ये ठरवलं, येता जिल्हा परिषद पंचायत समितीला जसं लोकसभेला आपल्याला जमिनीवर आणलं, तसं जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका महापालिकेला सुद्धा तरी आपल्याला रस्त्यावरून उभं करतील आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी वक्तृत्व केलेलं आहे. मला वाटतं जनतेला मी आवाहन करेल, हे सरकार मस्तीमध्ये आहे. बहुमताच्या पाशवी आणि सत्तेच्या समीकरणामध्ये सामदान दंडभेद या प्रकारचा वापर करून आम्ही निवडणुका जिंकू शकतो या भ्रमात आहे. पण मला वाटतं की एकदा लोकांनी यांना परत एकदा जमिनीवर आणणं गरजेचं आहे, त्याशिवाय यांच्या सुधारणा होणार नाही. कालही 76,000 कोटीच्या पुरवणी मागण्या घेतलेल्या आहेत. दरवेळेला बजेटच्या अधिवेशना व्यतिरिक्त दरवेळेला 50, 60, 70,000 कोटीच्या पुरवणी मागण्या जर येत असतील तर हे राज्य सुद्धा दिवाळखोरीमध्ये जायला वेळ लागणार नाही. मला वाटतं आता 9-9.5 लाख कोटीचं कर्ज आपल्या सर्व लोकांच्यावर या असलेल्या सरकारने 3.5 वर्षामध्ये लादलेलं आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीला आम्ही लोकांमध्ये जागृती करणार आहोत की काही झालं तरी पैसा आणि सत्तेचा वापर करून सत्ता जिंकणाऱ्याला जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिती आणून देण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय हे लोक